आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे. गेले 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता. मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील, आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत, याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते. आज मला तो एक डायलॉग आठवला. तो पिक्चरमधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा. तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. मी आपल्यासमोर किंवा आम्ही सगळे आपल्यासमोर येण्यापूर्वी अभिजित दिपकेचं एक ट्विट पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही, कारण अजून 2 मागण्या त्यांच्या बाकी आहेत. महत्त्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिला आहे का त्यांचा खातेबदल केला आहे याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार, कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बिभत्स भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे. ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक ती युवती अत्यंत व्यथित होऊन व्याकुळ होऊन सांगत होती तिच्या कपड्यांना सुद्धा हात घातला गेला. आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार, आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही, आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहानी सांगितलं पाहिजे. कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्याकाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही. असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण असं, परत एकदा सांगतो की या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत. आपण काही केलं, कशी मस्ती दाखवली तरी हे चालून घेतली जाते. हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये आधुनिक क्रांतीची खिंडगी विझलेली नाही. आधुनिक क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात, त्याची एक चुणूक या निमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातल्या तरुणांनी राखून दिलेली आहे. उद्याचा मार्च आहे, हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत, आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं कालसुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा, पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही, आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार. आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल, पण
उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.